झी 24 तास एक पाऊल पुढे। विम्बल्डन नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेलं असतं। शिस्त, ड्रेस कोड आणि अनेक आजीमाजी दिग्गजांची सेंटर कोर्टवर असणारी अवतरणारी मांदियाळ यामुळे विम्बल्डनला वेगळं वलय प्राप्त होत असतं। मात्र यावेळी विम्बल्डन एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे आणि ते म्हणजे टॉप सीडेड खेळाडूंनी ग्रास कोर्टवर पडून झालेल्या दुखापतीमुळे टुर्नामेंटला केलेला रामराम। It goes here to the garden of green grass and hallowed ground. मेजर ग्रँड स्लॅम टुर्नामेंट्सपैकी एक अशी विम्बल्डन ओपन। वर्षभर कसून सराव करत यंदा विम्बल्डन जिंकायचंच या ईर्षेनं प्रत्येक टेनिस प्लेयर ग्रास कोर्टवर आपापला खेळ करण्यास उत्सुक असतात। The years connected by customs and willful believers, one after the other, stretching limits, measuring. मात्र विम्बल्डनची ओळख असणाऱ्या या ग्रास कोर्टनंच यावर्षी खळबळ उडवून दिली आहे। अतिशय आकर्षक दिसणाऱ्या या ग्रास कोर्टवर अनेक दिग्गज घसरून पडले आणि त्यांना गंभीर दुखापतींचा सामना करावा लागला। विम्बल्डनमध्ये जशी जेतेपदासाठी खेळाडूंमध्ये रेस लागते तशीच रेस सध्या ग्रास कोर्टवर दुखापतग्रस्त होणाऱ्या टेनिसपटूंमध्ये पाहायला मिळते। या ग्रास कोर्टवरील दुखापतींमुळे विम्बल्डनलाच फटका बसला असून तब्बल 7 दिग्गजांना केवळ दुखापतीमुळे स्पर्धा अर्धवट सोडून जावं लागलंय। व्हिक्टोरिया अझारेंका कमरेला आणि गुडघ्याला दुखापत। वुमन्स वर्ल्ड नंबर 2 असणाऱ्या व्हिक्टोरिया अझारेंकाला सेकंड राऊंड दरम्यान मॅचमध्ये स्वतःच्या हालचालींवर मारिया जोओ कोहलरचा 6-1, 6-2 असा पराभव केला। मॅच नंतर तिचा गुडघा आणखी दुखायला लागल्यानंतर तिला विम्बल्डन मधून माघार घ्यावी लागली। कॅरोलिन वॉझनियाकी घोटा दुखावला। पेट्रा सेटकोव्स्का विरुद्ध मॅचमध्ये 9वे सीडिंग मिळालेल्या वॉझनियाकीचा मॅच दरम्यान पायाचा घोटा दुखावला आणि पेट्रा विरुद्ध आधीच पिछाडीवर पडलेल्या वॉझनियाकीनं मॅचवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला। जो विल्फ्रेड सोंगा गुडघ्याला दुखापत। 6व्या सीडेड फ्रान्सिसी टेनिस प्लेयर जो विल्फ्रेड सोंगालाही गुडघ्याच्या दुखापतीमुळे विम्बल्डनला रामराम ठोकावा लागला। सेकंड राऊंड मॅचमध्ये पहिला सेट जिंकल्यानंतर सेकंड सेटमध्ये तो 6-3 पिछाडीवर पडला। दरम्यान त्यानं मेडिकल टाइम आउट घेत गुडघ्यावर उपचार करून घेतले। तिसऱ्या सेटमध्येही तो 6-3 पिछाडीवर पडल्यानं आणि दुखापत आणखीनच बळावल्यानं अखेर त्याला मॅच सोडून द्यावी लागली। स्टीव्ह डार्सिस खांद्याची दुखापत। राफेल नादालला विम्बल्डनच्या पहिल्या सेटमध्ये पराभवाचा धक्का देऊन स्टीव्ह डार्सिसनं सर्वांनाच घाम फोडला। खळबळजनक सुरुवात करणाऱ्या डार्सिसला सेकंड राऊंडच्या मॅचपूर्वी खांद्याच्या दुखापतीमुळे माघार जाहीर करावी लागली। नादाल विरुद्ध पहिल्या मॅचमध्ये डायव्हिंग शॉट मारताना तो खांद्यावर पडला होता। जॉन इस्नर आणि मरीन सिलिक गुडघ्याची दुखापत। एड्रियन मॅनारिनो विरुद्ध मॅचमध्ये इस्नर पहिल्या सेटमधील 3 गेम्स जिंकून आघाडीवर होता। त्यानंतर त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीनं उचल खाल्ली आणि त्याला माघारी परतावं लागलं। तर मरीन सिलिकची ही कहाणी काही वेगळी नव्हती। त्यालाही गुडघ्याच्या दुखापतीमुळे विम्बल्डनला अलविदा करावं लागलं। राडेक स्टेपानेक मांडीची दुखापत। राडेक स्टेपानेकचा खेळ ग्रास कोर्टवर अधिक बहरतो। जर्जी जानोविज विरुद्ध खेळताना स्टेपानेक सुरुवातीपासूनच अळखळताना दिसला। त्यानं पहिला सेटही गमावला होता। त्या सेटनंतर स्टेपानेकला मांडीच्या दुखापतीनं ग्रासलं आणि हळूहळू हालचाल मंदावू लागल्यानंतर स्टेपानेकनं मॅच अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे विम्बल्डनच्या सुरुवातीलाच प्रमुख प्लेयर्स दुखापतग्रस्त झाल्यानं आता बोटावर मोजण्या इतपत सुस्थितीत असणाऱ्या वलयांकित टेनिस प्लेयर्सना दुखापतीचं ग्रहण लागू नये अशीच प्रार्थना विम्बल्डन आयोजक करत असणार। ब्युरो रिपोर्ट झी मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।